चला तर मंडळी, उन्हाळी वाळवण सिरीज मध्ये सर्वात आधी आज आपण बनवतोय दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र अशी तोंडात टाकताच पाणी होणारी साबुदाण्याची कुरडई। ही कुरडई बनवताना ना साबुदाणे शिजवायची गरज ना चीक शिजवायची गरज, काही न करता अगदी पटकन होणारी आणि वर्षभर टिकणारी, तेलाचा वापर अजिबात न करता बनवलेली साबुदाण्याची कुरडई बनवायला पटकन घेऊया। एक खास ट्रिक देखील सांगितली, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी इथे मी 2 ग्लास एवढे साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर एका पातेलीत साबुदाणे घातलेत आणि त्याचसोबत साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी येईल एवढं त्यात पाणी घालून रात्रभर भिजायला ठेवलेले। दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणे अगदी वरपर्यंत फुलून आलेत। बोटाने जर दाबून चेक केलं तर अगदी छान पद्धतीने साबुदाणे आपले भिजलेले आहेत, अगदी मऊ। आता हे साबुदाणे आपण बाजूला ठेवूया। दुसऱ्या पातेलीत इथं मी 2 वाटी पाणी टाकते। आता हे पाणी कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगेलच। 2 वाटी पाणी टाकायचंय, त्याचसोबत घालायचंय चवीपुरता मीठ। जेवढं आपले साबुदाणे घेतले त्यानुसार त्यात मीठ टाकायचंय आणि हे पाणी छान खडकडून उकळी आणून घ्यायची। उकळलेलं गरम पाणी आता त्यात जेवढं आपण पाणी घेतलंय त्याचा दुप्पट आपल्याला साबुदाणे टाकायचे। मी इथं 2 वाटी पाणी टाकलं होतं, त्यासाठी इथं मी 3 वाटी एवढे साबुदाणे त्या पाण्यात टाकते। 3 वाटी साबुदाणे आता मी त्यात टाकलेत। त्यावरती झाकण झाकून पुन्हा 4 ते 5 तास आपल्याला हे साबुदाणे भिजायला ठेवायचे। 4 ते 5 तासानंतर आता हे साबुदाणे आपण बघूया, त्यात थोडंफार पाणी राहिलंय। कदाचित तुमचे साबुदाणे जास्त पाणी पित असतील तर त्यात पाणी अजिबातच राहणार नाही। राहिलेलं पाणी आपण नितळून घेऊ आणि हे साबुदाणे आता आपण एका चाळणीवरती टाकायचे आणि छान पद्धतीने चाळून घ्यायचे, म्हणजे खाली त्याचं अगदी चीक निघेल। आपण ह्या गरम पाण्यात भिजवल्यामुळे साबुदाणे आपल्याला शिजवायचीही गरज पडत नाही किंवा ते साबुदाण्याचं चीक देखील आपल्याला शिजवायची गरज पडत नाही। गरम पाण्यात आपण त्यांना पुन्हा भिजू घातल्यामुळे त्याच्या आतपर्यंत मिठाचा सार देखील उतरलेला असतो आणि गरम पाण्यामुळे साबुदाण्यांना छान वाफ देखील बसलेली असते। तर इथं बघू शकता छान अगदी मऊसूद असं चीक निघतंय साबुदाण्याचं। याच पद्धतीने मी सर्व साबुदाणे आता चाळणीने चाळून घेते आणि पूर्ण चीक काढून घेते। इथं सगळे साबुदाणे माझे चाळून झालेले आहेत आणि खाली बघू शकतात छान पद्धतीने चीक जमा झालेला आहे। आता हे चीक आपल्याला मीठ वगैरे टाकायची गरज नाहीये। जर इथं चेक करून बघू शकतो आपण, जर मीठ कमी जास्त असेल तर आपण यात मीठ टाकून घेऊ शकतो। ह्या वेळेला माझ्यावाल्या साबुदाण्यांमध्ये एवढं पाणी एक्स्ट्रा होतं, मी ते बाजूला काढलंय। ते पाणी आपल्याला त्यात अजिबात वापर करायचा नाही आणि जर तुमच्या साबुदाण्यांमध्ये पाणी जर नसेलच तर तुम्ही तसंच गाळून घेतलं तरी देखील चालेल। छान पद्धतीने चिक्स मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर तुम्ही जर एखाद्या साडीवरती जर कुरडई टाकणार असाल तर त्या साडीला ओली करा किंवा जर ह्या पद्धतीने पॉलिथिन वरती टाकलं असेल तर त्या पॉलिथिनला तेलने स्प्रे करून घ्या किंवा तेल लावून घ्या। आता मी केरळमध्ये असल्यामुळे माझ्याकडे कुरडईचा जो सोऱ्या असतो तो नाहीये, त्यामुळे हा छोटासा प्लॅस्टिकचा सोऱ्या आहे, त्यात मी कुरडईचं चीक भरून घेतलंय आणि त्याआधी त्यात मी जी छोटी किंवा बारीक कुरडईची किंवा बारीक शेवची जी रिंग असते मी ते त्यात टाकली आहे आणि चीक भरून आता मी कुरडई टाकून घेते। कुरडई घालताना एक लक्षात ठेवायचं आहे, कुरडई जास्त पेचचीही नको आणि कमी पेचचीही नको। जर कुरडई जास्त बारीक झाली तर ती सुकून किंवा काढताना किंवा तळताना तिचा भुगा होईल किंवा ती तुटेल आणि जर जास्त जाड पेचची घातली तर ती कुरडई सुकायला खूप जास्त वेळ लागतो आणि तळताना देखील आतमध्ये कच्ची राहते किंवा छान पद्धतीने तळली जात नाही। म्हणून कुरडईची पेच घालताना नेहमी लक्षात ठेवा 2.5 पेचची चकली कुरडई असायला हवी। आणि मी इथं केरळमध्ये असल्यामुळे माझ्या गॅलरीत ऊन येत नाही, उन्हाचा खूप प्रॉब्लेम आहे। या कुरडया मी फॅनच्या हवेतच सुकवणार आहे, म्हणून इथं मी 2.5 पेचची कुरडई बनवून घेते सर्व। माझ्या या छोट्याशा सोऱ्यामध्ये एकदा जर भरल्या तर 2.5 पेचच्या 3 कुरडया आरामात होत आहेत। आता इथं माझ्या सर्व कुरडया बनवून झालेल्या आहेत। 3 वाटी चीक मध्ये अगदी एवढ्या साऱ्या माझ्या कुरडया बनवून तयार आहेत। आता ह्या कुरडया छान 2 ते 3 दिवस मी फॅन खाली सुकून तुम्हाला दाखवते। 3 दिवस मी हे कुरडया फॅन खाली सुकवल्यात, अगदी खरखरीत सुकल्यात। आता मी तळून देखील दाखवते, न उन्हात सुकवता किती छान पद्धतीने ह्या कुरडया फुलतायत, अगदी दुप्पट तिप्पट आणि अगदी पांढरं शुभ्र देखील आहेत।
तर अशाच अजून छान छान उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज ह्या चॅनलवरती येत राहतील. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.